घरीच कमी साहित्यामध्ये आणि एकदम झक्कास चवीची आलू दम बिर्याणी बनवायची आहे का? मग ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम मी इथे बाउलमध्ये 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तो तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर त्यानंतरला इथे एका पातेल्यात मी पाणी उकळायला ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून थोडेसे खडे मसाले टाकून पाण्याला उकळी आल्यानंतरला आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आता हा तांदूळ आपल्याला 7 ते 8 मिनिटे 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे. तिथं पाहू शकता तांदूळ पाहिजे तसा शिजलेला आहे. तर इथे मी तांदूळ बाहेर काढून घेत आहे पाण्यातून. त्यानंतर इथे तेल गरम झालेलं आहे. मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे बारीक असा. कांद्यावरती मीठ टाकून मी पाणी काढून पिळून घेतलेला आहे आणि तो तेलामध्ये परतून गोल्डन एंड ब्राऊन होईपर्यंत तळलेला आहे. तर इथे मी दही घेतलेला आहे. दह्यामध्ये लाल तिखट, शाही बिर्याणी मसाला, हळद, मीठ, गरम मसाला, कसुरी मेथी हे सगळं साहित्य टाकून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. त्यानंतरला जे आपण उकडून घेतलेले बटाटे आहेत छोटे छोटे आकाराचे ते त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेत आहे. त्यानंतरला वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून हे सर्व एकत्र करून आपल्याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. त्याच्यावरती मी थोडासा तळलेला कांदाही टाकलेला आहे. त्यानंतरला मी इथे अद्रक आणि लसूण बारीक असं ठेचून घेत आहे. तर आपल्याला हे फोडणीसाठी अद्रक आणि लसूणची पेस्ट पाहिजे, त्याच्यामुळे बारीक असं ठेचून घेत आहे. इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही बनवली आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला टाकून देऊन व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर दह्यामध्ये जे मसाले आणि बटाटे उकडलेले बटाटे टाकून आपण 5 मिनिटासाठी जे झाकून ठेवलेले होते मॅरिनेट करण्यासाठी ते फोडणीमध्ये टाकून द्यायचे आहे. आणि नंतर चवीपुरते मीठ टाकून कोथिंबीर टाकून आपल्याला 2 ते 3 मिनिट हे ग्रेव्ही मस्त शिजवून घ्यायची आहे. तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही शिजल्यानंतरला पाहू शकता अशा प्रकारचे आपले मसाला तयार झाला आहे. तर हा मसाला थोडाफार मी काढून ठेवलेला आहे, कारण आपल्याला जी राईसची लेअर द्यायची आहे त्याच्यानंतर दुसरी लेअरसाठी हा मसाला उपयोगी पडण्यासाठी मी थोडा काढून ठेवला आहे. तिथं पाहू शकता आपली राईस थोडासा शिजवलेला राईस घेऊन मी एक थर टाकलेला आहे. त्याच्यावरती तळलेला कांदा टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे वरतून थोडीशी. तर अशा प्रकारची आपली वरतून एक लेअर झाल्यानंतरला दुसरी जे मसाला काढून ठेवला होता तोही वरतून टाकून घेत आहे. तर अशा पद्धतीने सर्व प्रकारचा मसाला व्यवस्थित पसरून आपल्याला दुसरी लेअरवरती अजून तसाच राईस टाकून तळलेला कांदा टाकून कोथिंबीर टाकायचं आहे. तर इथे मी कोमट दुधामध्ये केशर टाकून थोडेसे वरतून केशरच्या दूधही टाकून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला झाकून ठेवून त्याला 2 मिनिट याला व्यवस्थित अशी वाफ देऊन घ्यायची आहे. ते इथे पाहू शकता अशा पद्धतीची आपली आलू दम बिर्याणी तयार आहे. पाहू शकता किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे, कलरही सुंदर आलेला आहे. तर आहे का नाही आपल्या घरच्या घरी कमी साहित्यामध्ये बनलेली अशी एकदम झक्कास चवीची आलू दम बिर्याणी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.